भाऊ ना तो हा सक्का तुमची अशी अवस्था आहे भाऊ. तरी पण तुम्ही या अवस्थेत त्याला पकडलं. हा ते काय केलं त्यांनी घरून सकाळी कपडे वगैरे घेतली आणि म्हणला मुलांची आंघोळ वगैरे करायला त्यांना कपडे बदलायला लागतील म्हणून पोरांची पण कपडे घेतली त्यांनी. आणि तिथं आमच्या इथल्या एका पोराची पानटपरी आहे, पानटपरीमध्ये त्यांनी बॅग ठेवली आणि त्याला म्हणला येतो मी थोड्या वेळाने बॅग घ्यायला. तर त्या पोरांनी फोन केला मला की सागर इथं आला होता, त्याची बॅग आहे इथं. तर त्याला म्हणलं तू जर नाही, आला. पण तुम्हाला तो बॅग घेऊन गेला, मग पोलिसांचा फोन आल्यावर तुम्ही जरा हे झाले ना. नाही त्याला म्हणलं तो जर आला ना बॅग घ्यायला फक्त मला एक फोन कर, मी कोणाची तरी गाडी घेऊन येतो आणि मग त्याला तिथं बोलण्यामध्ये लाव, मग त्याला पकडू. पण तो काही थांबला नाही. मग तो आम्हाला गावला पुढं आंबेटन चौकाच्या अलीकडं, म्हणजे तळेगाव चौकाच्या अलीकडं तो ब्रिज चालू होतं ना, तिथंच गावला तो. काय म्हणत होता मग, म्हणजे मुलगी कुठे विचारल्यावर काय म्हणत होता? काय तो तेच म्हणत होता, मारून टाकली, हे केलं ते केलं, तेच म्हणत होता तो, बाकी काहीच सांगत नव्हता. बाकी एक शब्दही नाही का? नाही त्याला पकडून ठेवलं ना तिथं. मग बहीण ते आले, मग सगळेजण. काय गम पस्ताव काय नाही? काहीच नाही. पण